नमस्कार, मी मिलिंद देवल. भारतीय गोवंशावरती गेले 35 वर्ष मी या विषयावरती अभ्यास करून काम करत आहे. अनेक गोपालक मी घडवलेले आहेत आणि अत्यंत यशस्वीरित्या गोशाळांना पूर्णपणे माझं मार्गदर्शन आहे. महाराष्ट्रात कमीत कमी 35 ते 37 गोशाळा या माझ्या आधिपत्याखाली काम करत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं परफॉर्मर आहेत. आत्ता आपण ज्या गोशाळेमध्ये बसलेलो आहोत ही वेद वासुदेव प्रतिष्ठानची गोशाळा आहे. माझं काम विशेषत्वाने भारतीय गोवंशावरती आहे आणि गावो विश्वस्य मातरा आणि गोमय वसते लक्ष्मी या वेदातील ऋचांवरती जो अर्थकारण देशाचं अवलंबून होतं. पूर्वी गोधनावरती देशाची सांपत्तिक स्थिती ठरत होती. गीर गाय ओळखायची कशी, तर ह्याच्यामध्ये माथा गोलटाऊ असं असतो, शिंग मुळापासून जाड असतात, पूर्ण काळ्या रंगाचे असतात, डोळे काजळ घातल्यासारखे असतात, मानेखालची पोळी मोठी स्पष्ट असते, खूर काळे टणक असतात, जड असतात, गाईची कातडी सैलसर असते, कास मोठी घागरीसारखी असते, चारही सड तिचे बघा तुम्ही, चारही सड एकसारख्या समान उंचीचे आणि ठराविक अंतरावरती असतात. शेपूट लांबलचक असते, शेपूटगोंडा काळा असतो आणि अंगाला चमक अतिशय चांगल्या पद्धतीने असते. ही गीर गाईची वैशिष्ट्य आहेत. हिच्यामध्ये 5 पोटजाती आहेत. त्याच्यामध्ये आमरेली, भावनगरी, लिलडी, जमनापरी अशा 5 जाती आहेत. जे शहरामध्ये दूध उपभोक्ते आहेत, दुग्धजन्य पदार्थाचे उपभोक्ते आहेत, हे भारतीय गोवंशाच्या दुधाची मागणी करत आहेत. तसेच गोपालकसुद्धा आजकाल जागृती झालेली आहे. फक्त गोवंश साक्षरता येणं गरजेचं आहे. प्रत्येक गोपालकाला आपली गाय समजली पाहिजे. आपल्या गायीचा त्याचा अभ्यास होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या गायीपासून आपण पुढची पिढी कशा पद्धतीने चांगली घेतली गेली पाहिजे या दृष्टीने आपण गोपालकांनी अभ्यासपूर्ण गायींच्या बाबतीत निर्णय घेऊन त्या पद्धतीने गोपालन केले पाहिजे अशी माझी पोटतिडकीची कळकळीची प्रत्येक गोपालकाला विनंती आहे. आता या वासराचं वैशिष्ट्य म्हणजे याला काल रात्री 9 वाजता 5 दिवस पूर्ण झालेले आहेत. म्हणजे इतका लहान आहे, परंतु हा ज्या वेळेला झाला त्यावेळेला याचं वजन 26 किलो होतं. आता तुम्ही ह्याची उंची बघा. हा आम्ही घरी पैदाशीसाठी घरचा म्हणून स्पेशल तयार करणार आहोत. याच्या आईला 14 ते 15 लिटर दूध आत्ता 6व्या वेताला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रीडची जी स्पेसिफिक वैशिष्ट्ये असतात ती परिपूर्ण ह्याच्यामध्ये आहेत. याचं कानाच्या पाळ्या बघा, नाकपुडीच्या पुढं येत आहेत. हे सर्वात महत्त्वाचं, नाकपुडीच्या पुढं येणारी कानाची पाळी, त्याचं वशिंड हे बघा किती प्रॉमिनंट आहे. आत्ता पुढच्या पायाची उंची, मागच्या पायाची उंची, त्याचे चौक, याचे डोळे काजळ घातल्यासारखे, नाकपुडी काळी, अंगावरचं लष्टर बघा, त्याचं कोटिंग बघा, त्याच्या अंगावरची चमक बघा. आणि हा ब्रीडिंग क्वालिटीला अत्यंत सुपर बुल ठरणार आहे. म्हणून ह्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष देऊन आम्ही याला अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळणार आहोत. हा आमच्या गोशाळेचा शंभू.
हा आता साधारणपणे 20 ते 22 दिवसाच्या पेक्षा पुढचा आहे, 25 दिवसाच्या आसपास आहे. परंतु ह्याच्यात आणि त्याच्यामध्ये फरक आहे. हा त्या मानाने थोडा डावा आहे, म्हणजे त्याला 100पैकी 100 असतील तर त्याला 100पैकी 95 मार्क आहेत. प्युरिटी म्हणून ह्याच्यामध्ये बघायचं झाल्यास त्याच्यामध्ये जास्त प्युरिटी आहे, ह्याच्यामध्ये थोडी कमी आलेली आहे. ह्याचं वशिंड लहान आहे थोडं, आणि कान आहेत, परंतु डोळे, कपाळ, माथा, हे नागपुडीचं हे अंतर, हा जे ब्रीडिंग कॅरेक्टर म्हणून जे बघितलं जातं त्याच्यात थोडा डाव आहे, किंचित डाव आहे. म्हणजे हा वाईट नाही आहे, परंतु याला 100पैकी 95 मार्क आहेत, त्याला 100पैकी 99.50 आहेत. ह्या पद्धतीने असे जे अतिशय चांगले वळू तयार होतात, हे आम्ही शेतकऱ्यांसाठी माफक दरामध्ये उपलब्ध करून देतो, की जेणेकरून त्याला 4 पैसे उत्पन्नाचे अतिशय चांगला स्रोत तयार होईल. उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा चांगलं वंश हा त्याच्यापासून घडेल. आणि आत्तापर्यंत या गोशाळेने कमीत कमी 35 वळू हे 1.5 वर्षाचे असे होतकरू चांगले उत्तम गोवंशाचे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. महाराष्ट्रात जवळजवळ पुणे जिल्ह्यातच त्यातले 14 गेलेत, नाशिकमध्ये गेलेत, रत्नागिरीला गेलेत, जळगावला गेलेत, अहमदनगरमध्ये दिलेले आहेत, की ज्यामुळं तिथे गोवंश स्थानिकदृष्ट्या शुद्ध गोवंश तयार होईल. हा शुद्ध गोवंशातला वळू आहे. कुठल्याही गोशाळेचं जे नाक असतं किंवा सौंदर्याचं स्थळ असतं ते म्हणजे त्या प्रत्येक गोशाळेचा वळू असतो, आणि वळूवरच सगळी गोशाळेची मदार अवलंबून असते. वळू जितका आपल्या गोशाळेतला चांगला, तितकी पुढची होणारी पैदास ही अतिशय चांगली असते. आता हा सोनकपिला प्रकारामधला वळू आहे. याची नागपुडी गुलाबी आहे, याची शिंग गुलाबी आहेत, याचे खूर गुलाबी आहेत, आणि डोळ्याच्या पापण्या बघा, डोळे हे सगळे गुलाबी आहेत. आणि हा आत्ता 4 वर्षाचा वळू आहे, आणि ह्याच्या कालवडी आता आपल्याला मिळतील. वळू कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे त्याचं वशिंड बघा, त्याची लांबी रुंदी बघा, त्याचे मागचे चौक कसे आहेत, त्याचं वृषण कसं आहे, त्याचा शेपूट गोंडा, शेपूट किती लांब आहे, मानेखालची पोळी, कपाळ, माथा, शिंगाची ठेवण, डोळ्यातली झरप. काय वळू हा पुढची पिढी घडवणारा असतो. जितका वळू तुमच्याकडे प्युअर असेल तितकी तुमच्याकडची पुढची पिढी होणारी ही अतिशय सुदृढ, दुधाला अतिशय चांगल्या गुणवत्तेची आणि दुधामध्ये सातत्य टिकवणारी मिळते. हा प्युअर गीर गोवंशातला सोनकपिलामधला वळू आहे. हा अत्यंत रेअर असतो. हा सांगलीवरनं विशेष चांगल्या पद्धतीचा बुल आणलेला आहे आपण. हा जे वर्ल्ड बेस्ट कांकरेज ब्रीडर आहेत प्रदीप रावलजी गुजरातमधले, त्यांच्या ब्लड लाईनमधला आहे. याचं मस्तक बघा, याची ठेवण बघा. हा आत्ता 2.5 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा होईल, पण आता याने 4 कालवडी गाभण याच्यापासून मिळालेले आहेत आपल्याला. हा टॉपर ब्लड लाईनमधला वळू आहे. आज या वळूचीच किंमत 4.5 लाख रुपये. मुक्त गोठा ही संकल्पना आपल्याकडे तितकी रुजली नाही. वास्तविक ती रुजणं गरजेचं होतं. मुक्त गोठ्यामध्ये गाय ही तणावमुक्त राहते, ती तणावाखाली राहत नाही. तिला पाहिजे त्या वेळेला ती उन्हामध्ये बसू शकते, पाहिजे त्या वेळेला सावलीत बसू शकते, पाहिजे त्या वेळेला खाणं खाऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुक्त गोठ्याच्या फायद्यामध्ये गाय पाहिजे त्या वेळेला मनसोक्त तिला पाणी भरपूर पिऊ शकते. ह्या इथे गायींना पाणी
24 तास स्वच्छ उपलब्ध असतं. गाईचा तहानमोड ह्याच्यामुळं होत नाही. गाय ज्या वेळेला रवंथ करत असते त्यावेळेला शरीरामध्ये टेम्परेचर ॲटोमॅटिक 2 डिग्री तरी वाढलेलं असतं. त्यामुळे गाय ज्या वेळेला रवंथाला बसते त्यावेळेला पाणी जितकं जास्त गाईने आधी प्यायलेलं असेल तितकं रवण चांगल्या पद्धतीनं होतं. जितकं रवण चांगल्या पद्धतीने होतं तितकं पचन चांगल्या पद्धतीनं होतं. त्यामुळं गाईच्या दुधामध्ये 10 ते 15% वाढ आपल्याला दिसून येते. म्हणून गाई ह्या नेहमी मुक्त असायला पाहिजेत. तणावमुक्त असल्यामुळं गाईंचं मानसिकदृष्ट्याही त्याच्यामध्ये संतुलन अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलं जातं. आणि गाईला तेच चांगलं यायचं, तिचं रक्ताभिसरण चांगलं होतं. गाय वेळच्या वेळी माझावर येते आणि वेळच्या वेळी गाभण राहते. म्हणून मुक्त गोठा हा आवश्यक आहे. सध्या पुण्यामध्ये 40-42पर्यंत टेम्परेचर टिकलेलं आहे, चाललेलं आहे. त्यामुळं सध्या उन्हाळ्यामध्ये आपण इथे गाईंना वरती शेडनेट केलेली आहे. त्यातल्या त्यात उन्हाच्या वेळेला जरा कम्फर्ट झोन मिळावा गाईंना म्हणून या पद्धतीने शेडनेट केलेली आहे. त्यामुळं गाई याच्यामध्ये अत्यंत शांतपणे दुपारी रवंथ करत बसलेले असतात. गाई जितक्या गोशाळेमध्ये बसलेल्या असतील तितक्या गाई अतिशय तब्येतीनं चांगल्या राहतात. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. मुक्त गोठ्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे गाईचं शेण मुक्त गोठ्यामध्येच उपलब्ध होतं. ते शेण गाईच्या पायाखाली तुडवलं जातं आणि गाय तिथेच मूत्रविसर्जन करत असल्यामुळं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण राहतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोखूर खतामध्ये कधीही कीड तयार होत नाही. कीड न तयार झाल्यामुळं त्याला जास्त पद्धतीने उपयुक्तता वाढते. आपलं डेपो मारलेलं जे शेणखत असतं त्या 5 घमेल्यांच्या जागी हे एका घमेल्यामध्ये भागतं. म्हणजे या गोखूर खतामध्ये नॉर्मल शेणखतापेक्षा 5 पट ताकद जास्त आहे. आणि आज कुठेही जा महाराष्ट्रामध्ये गोखूर खताची एक शेणाची ट्रॉली ही कमीत कमी 12 ते 15 हजार रुपयापर्यंत विकली जाते. आज एका गाईचं दिवसाचं 22 किलो शेण म्हणलं म्हणजे वर्षाचं झालं कमीत कमी 8,000 किलोपर्यंत त्या गाईचं आपल्याला गोखूर खत तयार करून उपलब्ध होऊ शकतं. ते पावडर पफ तयार होतं. भारतीय गोवंशाची गाय ओल्या शेणामध्ये चुकूनही बसत नाही. त्यामुळं गायी स्वच्छ राहतात, गायी गोचिडमुक्त राहतात. असा मुक्त गोठ्याचा फायदा आहे. तरी माझी गोपालकांना आवर्जून विनंती आहे की आपल्या जवळचं क्षेत्र आणि आपल्या जवळचं गोधन याचा विचार करून भौगोलिक रचनेनुसार आपण मुक्त गोठा करणं ही काळाची गरज आहे.